पहा आपण मागे प्रॅक्टिस सेट 20 पूर्ण केलेला आहे. आता आपल्याला 21साठी बघायचं आहे. नाऊ टुडेज पॉईंट इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. Look here, first we see definition. On extending one side of triangle, the angle obtained which forms a linear pair with adjacent interior angle of triangle is called exterior angle of that triangle. Means when we extend one of the side of triangle, म्हणजे कुठली एक साइड जर एक्सटेंड केली, here we extend BC side, then we obtain a angle ACD. एंगल ऑप्टेन झाला की नाही आपल्याला मिळाला. दिस अँगल्स फॉर्म्स, हा अँगल फॉर्म करतो. काय फॉर्म करतो? लिनियर पेअर. लिनियर पेअर विथ ॲडजसंट अँगल. ॲडजसंट आहे पहा, ACB इज द ॲडजसंट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. हा लगतचा, ॲडजसंट म्हणजे जवळचा. adjacent angle of triangle, interior angle of triangle, and that angle ACD is called exterior angle. काय कळालं? पहा, म्हणजे when we extend one of the side of triangle, we obtain a angle which forms linear pair. लिनियर पेअर म्हणजे आपण बघितलेलं आहे मागे डेफिनेशन. लिनियर पेअर, देन दॅट अँगल इज कॉल्ड एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. म्हणजे जो लिनियर पेअर फॉर्म करतो त्यालाच एक्सटेरियर अँगल म्हणतात. बरोबर. आता इथे लिनियर पेअर का म्हटलेलं आहे ते पहा. वेन वी एक्सटेंड AC, आता ही साईड पण एक्सटेंड करू शकतो की नाही? बरोबर ना. वेन वी एक्सटेंड AC, देर इज ए फॉर्मेशन ऑफ अनदर अँगल. बघा इथे काय तयार झाले? अँगल BCE आणि अँगल ECD. लुक हिअर, दिस अँगल BCE फॉर्म्स ए लिनियर पेअर विथ अँगल ACB. इथे पण एक अँगल झाला की नाही तयार? इट इज ए एक्सटेरियर अँगल. हा सुद्धा एक्सटेरियर अँगल आहे. बट अँगल ECD इज नॉट एक्सटेरियर अँगल. हा एक्सटेरियर अँगल नाही, बिकॉज इट इज ए अपोजिट अँगल ऑफ दॅट ACB. हा काय आहे? अपोजिट अँगल आहे. अपोजिट अँगल ऑफ ACB. अँड लुक हिअर, ॲट पॉईंट C, देर आर फॉर्मेशन ऑफ टू एक्सटेरियर अँगल्स. वन इज ACD and another one is BCE. Okay, means there are formation of two exterior angles at each point of triangle. म्हणजे प्रत्येक ट्रायंगलमध्ये प्रत्येक पॉईंटला किती अँगल तयार होतात? 2 angles तयार होतात एक्सटेरियर. and therefore in total there are 6 exterior angles of one triangle. म्हणजे एका ट्रायंगलचे एक्सटेरियर अँगल किती असतात? 6 एक्सटेरियर अँगल्स असतात. मीन्स देअर आर 6 एक्सटेरियर अँगल्स इन वन ट्रायंगल. एका ट्रायंगलला 6 एक्सटेरियर अँगल्स असतात. ओके, देन प्रॅक्टिस. लुक हिअर, प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल्स. आता प्रॉपर्टी काय आहे पहा. प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल इज दॅट मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल विच इज ACD इक्वल टू अँगल A प्लस अँगल B. means measure of exterior angles is the sum of interior remote angles. म्हणजे आतले जे लांबचे जे ॲडजसंट अँगल सोडून उरलेले जे 2 अँगल आहेत ना, त्यांची ॲडिशन म्हणजेच मेजर ऑफ ACB. म्हणजे लक्षात, म्हणजेच एक्सटेरियर अँगलचं मेजर हे ट्रायंगलच्या उरलेल्या 2 अँगलच्या ॲडिशन इतकं असतं. म्हणजे उरलेले जे 2 अँगल आहे त्यांची मेजरची सम केल्यानंतर आपल्याला एक्सटेरियर अँगल मिळेल. दिस इज द प्रॉपर्टी. लुक हिअर,
प्रॉपर्टी मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल बघा मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ मेजर्स ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. म्हणजे लांबच्या ज्या दोघांचे ॲडिशन आहे त्यांच्या इतकं मेजर असतं. नाव वी सी प्रॅक्टिस सेट 21. फर्स्ट एक्झाम्पल लुक हिअर. अँगल ACD इज अँड एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. The measure of angle A and B are equal. If measure of angle ACD equal to 140, find the measures of angle A and B. पहा मीन्स फाइंड A and B. आपल्याला अँगल A and B फाइंड करायचा आहे. ओके. आता पहा हिअर एक्झाम्पल फिगर हिअर लुक ABC ट्रायंगल ACD is exterior angle. Now these two angles, these are the identical marks, therefore angle A congruent angle B. इथे angle A आणि B काय आहे congruent आहे because of identical marks. Then we find look A and B. Let A measure angle A equal to measure angle B equal to x. आता x आपण सपोज करूया. प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल इज मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B. काय प्रॉपर्टी सांगते रिमोट इंटेरियर अँगलच्या ॲडिशन इतका एक्सटेरियर अँगल असतो बरोबर ना. Therefore 140 equal to x plus x and therefore 2x equal to 140 and therefore x equal to किती आलं 70. means angle A equal to angle B equal to 70. म्हणजे अँगल ABCचं किती मेजर आलं 70. येते का लक्षात. इथे आपण बाय प्रॉपर्टी इथे बाय फ्रॉम फिगर म्हणता येईल. इथे काय म्हणता येईल फ्रॉम फिगर काय आहे अँगल A इक्वल टू अँगल B म्हणजे कॉन्ग्रुएंट अँगल आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल A इक्वल टू मेजर ऑफ अँगल B. हिअर वी लेट सपोज मेजर ऑफ अँगल A इक्वल टू मेजर ऑफ अँगल B इक्वल टू x. आपण इथे x सपोज केलेला आहे. देन बाय प्रॉपर्टी हिअर वी यूज प्रॉपर्टी ऑफ exterior angle. Then measure of angle ACD equal to A plus B. Therefore 140 equal to x plus x. Therefore x equal to 70. Okay. First example is completed. Then second example. Second example काय सांगितलं बघा. Using measures of angle given in figure alongside, find the measures of remaining 3 angles. आता इथे फिगर दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे रिमेनिंग एंगल्स काढायचे आहेत. लुक हिअर फिगर. Here there are formation of opposite angles. Means line AD, line FC and line BE intersect at point O. O ठिकाणी intersect झाले. Therefore there are formation of 3 pairs. First opposite pair look here AOF. AOF is opposite of angle COD. Here COD is 6y and therefore and opposite angles are congruent. Opposite angle काय असतात congruent असतात. therefore angle AOF equal to angle COD equal to 6y. लक्षात दोघांचे मेजर काय असेल सेम असेल. देन अनदर पेअर FOE equal to angle BOC. Opposite angles are also equal and therefore angle BOC equal to angle FOE equal to 4y. आपल्याला हे 4y आलं. Then last pair AOB and EOD. AOB is given. AOB equal to angle EOD equal to 8y. Okay.
आता आपल्याला हे मेजर काढता येईल का? मेजर काढता येईल का? आता 8 इन टर्म्स ऑफ वाय आपल्याला लिहिता येईल, बट वी फाइंड ईज व्हॅल्यू, ईची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येईल का? देर आर 2 6y 2 4y अँड 8y, म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये डबल डबल अँगल आहेत की नाही. मग आपल्याला हे काढता येईल का? डबल वायची व्हॅल्यू काढता येईल का? काढता येईल. बघा, होल अँगल इज 360. टोटल आहे, सर्वांची ॲडिशन घेतलं तर 360 मिळेल की नाही. म्हणजेच या दोघांची ॲडिशन किती येते? AOA बघा 6y आहे, 6y किती झाले? 12y झाले. या दोघांची ॲडिशन किती येईल? 4 + 4 8y येईल, बरोबर. या दोघांची ॲडिशन 8 + 8 किती आले? 16y आले. ओके. आता हे दोघं मिळून सांगा मला, 12 + 8 20, 20 + 16 36, बरोबर की नाही. 36y इक्वल टू टोटल किती आहे? 360 आहे. म्हणजेच y = 360 अपॉन 36 = 10. म्हणजे वायची व्हॅल्यू किती आली? 10 आली. देन वी फाइंड ऑल अँगल्स. वायची व्हॅल्यू ठेवा आणि प्रत्येक अँगल तुम्हाला फाइंड करता येईल. ओके. देन क्वेश्चन थर्डमध्ये काय सांगितलं आहे बघा. In isosceles triangle ABC, isosceles triangle means triangle which have two sides congruent. आता इथे जर ह्या दोन साईड कॉन्ग्रंट असतील तर हा ट्रायंगल ACB काय असेल? आयसोसेलस ट्रायंगल असेल. आणि आयसोसेलस ट्रायंगलमध्ये त्याचे बेस अँगल कॉन्ग्रंट असतात. म्हणजे A आणि B इथे कॉन्ग्रंट दाखवले आहेत की नाही. देअरफॉर ACB इज ए आयसोसेलस ट्रायंगल असतो. देन A and B आर इक्वल, म्हणजे हीच फिगर आपल्याला कंटिन्यू करता येईल. ACD इज अँड एक्सटेरियर अँगल. ACD काय आहे? एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल आहे, बरोबर. द मेजर्स ऑफ ACB अँड ACD आर गिवन. ACB म्हणजे हा अँगल तुम्हाला दिलेला आहे 3x - 17 अँड ACD इज गिवन 8x + 10 रिस्पेक्टिवली. देन फाइंड ACB अँड ACD अँड A अँड B. तर आपण कसं फाइंड करायचं ते पाहू. बघा, हिअर AC and BC are congruent, therefore it is ABC is a isosceles triangle. हा isosceles triangle आहे की नाही. therefore A and B are congruent. A and B congruent आहे. when we draw a exterior angle, then these two angles are linear pair. therefore हे जर दोन लिनियर पेअर आहेत म्हणजे अँगल ACB and angle ACD आर लिनियर पेअर. हे काय आहेत? लिनियर पेअर आहे. अँड देअरफोर लिनियर पेअरची ॲडिशन किती असते? तुम्हाला माहिती आहे. सम ऑफ लिनियर पेअर इज इक्वल टू 180. 180 असते की नाही. म्हणजे 3x प्लस, आता ह्यांची ॲडिशन, या दोघांची ॲडिशन 180 आहे. 3x + 8 किती आले? 8 + 3 11, 11x -17 + 10 -7 = 180, बरोबर. आता हा 7 इकडे जाईल की नाही. म्हणजे 11x = 187. आता एक्सनी 11नी डिवाईड करा. 11 1 जार 11, 11 7 जार 77. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली? 17 आली. देन पुट इन दिस, इथे पुट करा. पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? x = आपल्याला किती मिळालं होतं? 17. देअरफोर अँगल ACB = 3x - 17. देअरफोर 3 × 17 - 17 किती आले? 51 - 17 = 34. हा 34 आला. मग आता हा किती काढता येईल आपल्याला? 180. कुठला अँगल? ACD. अँगल ACD = 180 - 34. 34 मायनस केलं की किती आलं बघा? 146 ACD. देन this 146 and this A, we find A and B. 1 ACD = A + B.
मेजर ए प्लस बीचा काढता येईल की नाही. आता हा किती काढला आपण 146 काढला. ए अँड बी आर इक्वल, देअरफॉर दीज आर एक्स प्लस एक्स मीन्स 2x इक्वल टू 146, therefore x equal to 146 upon 2 and that is equal to 2 sevens are and 2 threes are, that is equal to 73. Okay, here practice set 21 is completed. You write all examples by proper method